लास्ट डिसिजन मेकिंग स्टेटमेंट, कंट्रोल स्टेटमेंट, त्यामध्ये फर्स्ट पार्ट आपण डिसिजन मेकिंग स्टेटमेंट एक्सप्लेन केला होता. त्यामध्ये इफ स्टेटमेंट, एल्स इफ स्टेटमेंट, एल्स इफ लॅडर अँड नेस्टेड इफ एल्स बघितला. ठीक आहे. आज प्रॅक्टिकल सेशन मध्ये आपण फर्स्ट प्रॅक्टिकलचा जो टॉपिक आहे तो वाला प्रॅक्टिकल आणि इफ एल्स याच्यावरती एक सिंपल प्रोग्राम असा मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. स्क्रीन इज विजिबल और नॉट? येस मॅम, विजिबल. ओके. लास्ट लेक्चर मध्ये मी सिंटॅक्स सांगितलं होतं तुम्हाला इफ आणि एल्सचा. त्यामध्ये इफ मध्ये सर सिंगल कंडिशन चेक होती असं मी स्टेटमेंट यूज केलं होतं. इफ मध्ये आपण एक कंडिशन पास केली, ती जर ट्रू असेल तर स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, फॉल्स असेल तर प्रोग्राम स्टॉप होणार. एल्स इफ मध्ये ट्रू आणि फॉल्स असे दोन्हीही पार्ट काय होता, एक्झिक्यूट होता. इफ मध्ये कंडिशन दिली, सॅटिस्फाय झाली तर तो स्टेटमेंट पण एक्झिक्यूट करणार, अदरवाइज फॉल्स झाली तर तो एल्स पार्ट मधलं काय करणार, तो स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार. आता हा सिंपल प्रोग्राम दिसतोय तुम्हाला. तर याच्यामध्ये मी नंबर, इव्हन, ऑड असं सिंपल एक प्रोग्राम यूज केलेला आहे. यामध्ये हिडर प्राइस ज्याप्रमाणे आपण डिक्लेअर करतो C++ मध्ये ऍज इट इज मेन्शन केल्या, हॅश इन्क्लूड iostream.h, हॅश इन्क्लूड conio.h. त्यानंतर प्रोग्रामिंगची स्टार्ट केली मी, void main ओपन केला, क्लिअर स्क्रीन यूज केला आउटपुट क्लिअर करण्यासाठी. त्यानंतर मी एक व्हेरिएबल यूज केलं नंबर नावाचं, num नावाचं, आणि त्याचा डेटा टाईप काय केलाय मी, इंटिजर डेटा टाईप मेन्शन केला. त्यानंतर मी फर्स्ट स्टेटमेंट पास केलं सी आउट मध्ये, एंटर अ नंबर, आणि सीईने तो नंबर काय केलाय मी, ऍक्सेप्ट केलाय. आणि पुढे इफ कंडिशन मध्ये मला नंबर इव्हन आणि ऑड फाइंड करायचे, तर त्यासाठी मी एक कंडिशन पास केली, जोही नंबर मी आउटपुट मध्ये प्रोव्हाइड करेल तो जर डिव्हिजिबल बाय 2 असेल तर तो नंबर काय असणार आहे, इव्हन, आणि जर तो डिव्हिजिबल बाय 2 त्याचं 0 जर आन्सर नाही आला तर तो नंबर काय असणार आहे, ऑड असणार आहे. सिंपल लॉजिक आहे. नंबर इज इव्हन और ऑड, नंबर इज डिव्हिजिबल बाय 2, द नंबर इज इव्हन, number is divisible by number is not divisible by 2, so number is odd. Clear? सिंपल एक प्रोग्राम मेन्शन केलेला आहे. इफ मध्ये कंडिशन पास केली नंबर इव्हन और ऑड ची, त्यानंतर इफ कंडिशन ओपन केल्या, त्यामध्ये सी आउट मध्ये नंबर इज इव्हन हा सिंपल मेसेज केला. जर माझं कंडिशन इफ स्टेटमेंट काय सांगतंय, जर माझी कंडिशन सॅटिस्फाय झाली, ट्रू झाली, तर तो सी आउट मध्ये म्हणजे इफच्या पार्ट मध्ये जाऊन जी ही स्टेटमेंट असेल ते एक्झिक्यूट करणार, आणि जर फॉल्स झाली तर तो कुठल्या पार्ट मध्ये जाणार, एल्स पार्ट मध्ये, आणि एल्स मध्ये जे ही स्टेटमेंट असेल ते काय करणार, तो एक्झिक्यूट करणार. क्लिअर? हा प्रोग्राम आपण रन करून बघूया. ठीक आहे. मी फर्स्ट इव्हन नंबर चेक करते. मी नंबर प्रेस केला 2, नंबर काय आलेला आहे माझा, इव्हन. कंडिशन काय दिली होती मी, नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. माझी कंडिशन काय झाली आहे, सॅटिस्फाय झाली, म्हणून तो काय केला, ट्रू पार्ट मध्ये स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट झालं. त्यानंतर मी ऑड कंडिशन साठी जर मी प्रेस केला 9, तर माझी कंडिशन काय येणार आहे, नंबर इज ऑड. म्हणजेच इफ कंडिशन ट्रू और फॉल्स, इफ कंडिशन ट्रू और फॉल्स. जर मी 9 नंबर प्रेस केला तर इफ ची कंडिशन ट्रू होईल की फॉल्स होईल, फॉल्स होईल. फॉल्स होईल, बिकॉज कंडिशन सॅटिस्फाय होतीये नाही. आणि इफचा सिंटॅक्स काय सांगतो आपल्याला, जर कंडिशन सॅटिस्फाय असेल किंवा ट्रू असेल तर स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट होणार, अदरवाइज तो कुठल्या पार्ट मध्ये जाणार, एल्स पार्ट मध्ये, आणि स्टेटमेंट 2 काय होणार, एक्झिक्यूट. हा एक सिंपल प्रोग्राम होता. क्लिअर आहे सगळ्यांना? एनी डाऊट? नो मॅम. ठीक आहे. आता प्रॅक्टिकलचा टास्क बघणार आहे आपण. प्रॅक्टिकल मध्ये फर्स्ट असाइनमेंट तुम्हाला दिलेली आहे, डेव्हलप मिनिमम 2 प्रोग्राम्स युजिंग कॉन्स्टंट व्हेरिएबल, अरिथमेटिक एक्सप्रेशन, ऑपरेटर आणि डेटा टाईप कन्व्हर्जन. ठीक आहे. हा तुमचा काय आहे, फर्स्ट प्रॅक्टिकल टास्क आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलेले आहे, व्हेरिएबल्स यूज करायचे, अरिथमेटिक एक्सप्रेशन यूज करायचे, ऑपरेटर यूज करायचे. आता मला सांगणार अरिथमेटिक एक्सप्रेशन म्हणजे कुठले, अरिथमेटिक ऑपरेटर कुठले आहे, अरिथमेटिक ऑपरेटर कुठले कुठले, प्लस मायनस, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, हे तुमचे काय झाले सगळे,
अरिथमॅटिक ऑपरेटर. आणि ऑपरेटर आणि ऑपरंड म्हणजे काय? तर ऑपरेटर कोण असतं? कोणी सांगेल? ऑपरेटर काय आणि ऑपरंड काय? मॅम ऑपरेटर म्हणजे ते अरिथमॅटिक वालं आणि हम्म. ऑपरँड म्हणजे ज्याच्यावर आपण परफॉर्म करतो. ठीक आहे. जे जो 2 numbers परफॉर्म वर करतोय, जो ऑपरेशन परफॉर्म करतोय तो तुमचा काय असणार आहे? ऑपरेटर. आणि ज्यावर तुम्ही परफॉर्म करणारे ऑपरेशन्स किंवा ज्याच्यावर तुम्ही प्रोसेस करणार त्याला काय म्हणणार आहे आपण? ऑपरंड. क्लिअर? हे तुमचं फर्स्ट प्रॅक्टिकल टास्क आहे की तुम्हाला एक अरिथमॅटिक एक्सप्रेशनचा प्रोग्राम काय करायचा आहे? रन करायचा आहे. सिंपल प्रोग्राम दाखवलेला आहे मी ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा. यामध्ये काय केलेलं आहे? स्टार्टिंगला आपण ज्या हिडर फाईल्स इन्क्लूड करतो, हॅश इन्क्लूड iostream.h, त्यानंतर हॅश इन्क्लूड conio.h, प्रोग्राम स्टार्ट केला void main, त्यानंतर क्लिअर स्क्रीन यूज केला. त्यानंतर मला व्हेरिएबल डिक्लेअर करायचे आहे जसं प्रोग्राम मध्ये सांगितलेलं आहे. मला इंटिजर फॉर्मॅट मध्ये हवाय. मी 3 व्हेरिएबल डिक्लेअर केले, नंबर 1, नंबर 2 अँड नंबर 3. देर आर 3 व्हेरिएबल आय विल मेन्शन इन माय प्रोग्राम. फर्स्ट 2 N1 आणि N2 कशासाठी घेतलाय? तर मी ऍडिशन जर परफॉर्म केली तर N1 आणि N2 ची ऍडिशन होणार आहे आणि रिझल्ट साठी एक थर्ड व्हेरिएबल डिक्लेअर केलाय. क्लिअर? त्यानंतर मी फर्स्ट स्टेटमेंट पास केलं, एंटर 2 नंबर्स. म्हणजे मी कुठल्याही 2 नंबर्स पास करणार. सीने ते नंबर 1 आणि नंबर 2 मध्ये स्टोअर होऊन ते काय करणार? मी ऍक्सेप्ट करणार. त्यानंतर माझं फर्स्ट आहे ऍडिशन. अरिथमॅटिक मध्ये मी फर्स्ट काय अप्लाय करणार आहे? ऍडिशन. मग मी 2 नंबर घेतलेले N1 आणि N2. मग ह्या दोघांची काय करणार? मी ऍडिशन करणार. जसं N1 प्लस N2 इक्वल टू N3. तुम्ही फॉर्म्युला लावलेला आहे. मी 3 व्हेरिएबल घेतले. 3 व्हेरिएबल कशासाठी घेतलेले? 2 नंबर काय करणार? मी एंटर करणार आणि त्या 2 यांचा रिझल्ट नंबर 3 मध्ये काय करणार? स्टोअर करणार. याच्यासाठी मी 3 व्हेरिएबल डिक्लेअर केलेले. तर माझा ऍडिशन साठी सीआउट मध्ये मी ऍडिशन आणि माझा रिझल्ट कशा स्टोअर झालेला आहे? N3 मध्ये. म्हणून मी काय करणार? N3 ला प्रिंट करणार. एंडेल कशासाठी वापरतो आपण? गो टू नेक्स्ट लाईन. आता नेक्स्ट ऑपरेशन काय करणार आहे मी? सबस्ट्रॅक्शन. सेम ऍज इट इज N3 इज इक्वल टू N1 मायनस N2. N1 आणि N2 चा रिझल्ट, N1 मायनस N2 चा रिझल्ट कसा स्टोअर करते मी? N3 मध्ये. म्हणून मला N3 काय करावं लागणार आहे? तो प्रिंट करावा लागणार आहे. नेक्स्ट स्टेटमेंट मी वापरलं, N3 इज इक्वल टू N1 इंटू N2. मला मल्टिप्लिकेशन परफॉर्म करायचे आणि मला मल्टिप्लिकेशनचा रिझल्ट मी कसा स्टोअर केलेला आहे? N3 मध्ये. म्हणून मी काय करते? दरवेळेस N3 प्रिंट करते आहे. बिकॉज माझा ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा रिझल्ट मी कुठल्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करते? N3. म्हणून मी प्रत्येक स्टेटमेंट मध्ये काय करते? N3 ला प्रिंट करते. आणि एंडेल का वापरते? नेक्स्ट लाईन मध्ये जाण्यासाठी. गो टू नेक्स्ट लाईन. आता मला तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचं, इथे N1 प्लस N2 ऍडिशन केली आणि सीआउट मध्ये मी ऍडिशन इज N3. कशासाठी? इथे जर मी N2 मेन्शन केला तर माझा रिझल्ट प्रिंट होणार का? N3 च्या जागे जर मी N2 प्रेस केला, माझा रिझल्ट प्रिंट होईल का? येस और नो? नाही. बिकॉज मी त्याच्यासाठी एक सेपरेट व्हेरिएबल घेतलेले आहे आणि त्या व्हेरिएबल मध्ये रिझल्ट स्टोअर करते. म्हणून मला तो काय लागणार आहे? तो स्पेसिफिक व्हेरिएबल लागेल. आता N3 च्या जागी मी स्टार्टिंगलाच इंटिजर डेटा टाइप मध्ये N1, N2 आणि N3 च्या जागी जर N4 मेन्शन केला असता तर मला N3 च्या प्रत्येक ठिकाणी काय करावं लागलं असतं? N4. बिकॉज माझा रिझल्ट कशा स्टोअर करणार होते मी? N4 मध्ये. क्लिअर? आपण हा प्रोग्राम रन करून बघूया. ठीक आहे. एंटर 2 नंबर. मी प्रेस केला 3 अँड 5. काय आलं माझं? ऍडिशन आली, त्यानंतर सबस्ट्रॅक्शन आलं, मल्टिप्लिकेशन आलं आणि डिव्हिजन काय आली माझी? 0. आता हे आउटपुट कसं परफॉर्म करतो कोणी सांगू शकेल मला? प्रोग्राम कोणी एक्सप्लेन करेल? सेम. एनीवन इंटरेस्टेड? मॅम करू का? येस. मॅम आपण आधी हेडर फाईल घेतल्या, मग त्याच्यानंतर void main, N3. मग सीआउट मध्ये जे 2 नंबर्स आपण घेणार आहेत, जे केलं
आणि मग आपल्याला जे जे ऑपरेशन्स परफॉर्म करायचे, आपल्याला 4 ऑपरेशन्स परफॉर्म करायचे. सो N3 आपण जे आन्सर येणार आहे त्याच्यासाठी ते स्कॅन म्हणजे आणि तिथे ऍडिशनची साईन वगैरे साईन देऊन मग तिथे ती स्कॅन केलं, त्याच्यानंतर सबस्ट्रॅक्शन केलं आणि ते एंट्रीचं आन्सर असेल ते प्रिंट केलं. लाईक द सबस्ट्रॅक्शन इज तिथे प्रिंट केलं आणि त्याच्यानंतर नेक्स्ट मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करून मग प्रोग्रामचं एक्झिक्यूट ठीक केलं. आहे. हा तुमचा होता टास्क प्रॅक्टिकलचा फर्स्ट, की तुम्हाला एक अरिथमेटिक एक्सप्रेशनचा परफॉर्म करायचा होता. आणि प्रॅक्टिकल सेकंड आहे तुमचं डेव्हलप प्रोग्राम टू इम्प्लिमेंट डिसिजन मेकिंग स्टेटमेंट. डिसिजन मेकिंग स्टेटमेंट कुठले कुठले आपण बघितले आहे. त्यातला जो मी इफचा आणि एल्सचा प्रोग्राम एक्सप्लेन केला हा तुमचा सेकंड टास्क आहे. त्यामध्ये स्विच पण एक्सप्लेन करायचा आहे. तो नेक्स्ट प्रॅक्टिकलला आपण एक्सप्लेन करूया. बट आपला जो होता इफ वाला तो एक्सप्लेन झालेला आहे. इव्हन नंबरचा म्हणजे तुमचे 2 प्रॅक्टिकल काय होता इथे परफॉर्म केलेले आहे, फर्स्ट अँड सेकंड. जो फर्स्ट आहे तो अरिथमेटिक एक्सप्रेशन आणि सेकंड वन आहे तुमचा इव्हन आणि ऑड नंबरचा. क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट लेक्चरला आपण स्विच केस, लुपिंग स्टेटमेंट जे असेल ते आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू विथ त्याचे प्रॅक्टिकल्स. क्लिअर? Yes, ma'am. ठीक आहे. Yes, ma'am. ठीक आहे. लेक्चर एंड करते. ओके, नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट टॉपिक लर्न करू.